पासून मोठे बदल होणार आहेत, ज्याचा थेट परिणाम सामान्यांच्या खिशावरती होणार आहे। बँकिंगसह पीएफचे नियम बदलणार आहेत। बँकिंग आणि अनेक नियमांमध्ये आजपासून मोठे बदल होणार आहेत, ज्याचा फटका सर्वसामान्यांना मोठा बसणार आहे। खात्यातून पैसे काढण्यातही मोठी अडचण आजपासून निर्माण होऊ शकते। 2026 या नवीन वर्षामध्ये सरकारच्या माध्यमातून मोठमोठे बदल आता करण्यात येऊ लागले आहेत। यामध्ये सर्वात मोठा बदल आता बँकेच्या खातेदारांसाठी लागू केलेला आहे। सरकारच्या माध्यमातून 2026 मध्ये बँक खातेदारांसाठी नवीन नियमावली आता लागू करण्यात आली आहे। यामध्ये एक चूक केल्यास खातेदारांचे पैसे सरकारकडून जप्त होणार आहेत आणि बँकेकडून तुम्हाला हजारो रुपयांचा दंड आता या ठिकाणी आकारला जाणार आहे। आणि या दंडाचे पैसे तुमच्या बँक खात्यातून जे काय तुमचे कष्टाचे पैसे साठवलेत तर त्यामधून आपोआप या ठिकाणी आता कट होणार आहेत। कदाचित तुम्हाला विश्वास बसत नसेल, परंतु बँकेचे नियम आता 2026 हे नवीन वर्ष लागले आहे, त्यामुळे आता या ठिकाणी कडक करण्यात आले आहेत। या नियमांचे पालन न करणाऱ्या बँकेच्या खातेदारांवर कडक कारवाई आता करणार आहेत। त्यांना हजारो रुपयांचा दंड या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून लावण्यात येणार आहे। यामध्ये विशेषतः स्टेट बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ इंडिया, महाराष्ट्र बँक आणि पोस्टात एखादी एफडी केली असेल तर तुमच्यासाठी लागू होत आहेत। म्हणजे या महत्त्वाच्या बँकेमध्ये सर्वात जास्त खातेदारक या ठिकाणी आता खाते उघडले असल्याने सर्वांना हे नियम आता लागू होणार आहेत। मोजकीच रक्कम आता 2026 या वर्षापासून तुम्हाला बँकेमध्ये ठेवता येणार आहे। यापेक्षा जास्त जर तुम्ही बँकेमध्ये पैसे ठेवला तर तुमचे पैसे आता डायरेक्ट जप्त होणार आहेत। 2025 चे नियमावली बँकिंगची वेगळी होती, परंतु 2026 लागताच हे नियम आता पूर्णपणे या ठिकाणी वेगळे केले आहेत। बँकेमध्ये होणाऱ्या फसवणुका टाळण्यासाठी सरकारच्या माध्यमातून नवनवीन बदल आता 2026 या नवीन वर्षामध्ये करण्यात येऊ लागले आहे। यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा बदल आता या ठिकाणी करण्यात आला आहे, तो म्हणजे मिनिमम बॅलन्स आता तुम्हाला बँकेमध्ये ठेवावाच लागणार आहे। जवळपास 5 ते 6 मोठे बदल आता नवीन वर्षाच्या या जानेवारी महिन्यापासूनच सर्व बँकेच्या खातेदारांसाठी लागू करण्यात येत आहेत। यामध्ये सांगण्यात आलंय की 2026 मध्ये तुमच्या बँकेमध्ये आता पैसे ठेवण्याचं एक लिमिट या ठिकाणी घालण्यात आलंय। बँक खात्यामध्ये आता यापेक्षा जास्त रक्कम तुम्हाला ठेवता येणार नाही। कोणत्याही बँकेत तुमचं खातं उघडलं असेल, विशेषतः पोस्ट ऑफिस, त्या ठिकाणी स्टेट बँक ऑफ इंडिया, महाराष्ट्र बँक अशा प्रकारच्या मोठ्या बँकेत जर तुम्ही खातं उघडलं असेल तर आता सावधान व्हा। रिझर्व्ह बँक तसेच आयकर विभागाचे नवीन नियमावली आता 2026 या नवीन वर्षानिमित्त आता लागू करण्यात आले आहेत। यामध्ये मागील वर्षाचे व्यवहार तुमचे तपासले जाणार आहेत। सरकारच्या माध्यमातून बँकेच्या खातेदारांसाठी अर्जंट सूचना या ठिकाणी घालण्यात आली आहे। आयकर विभाग तसेच रिझर्व्ह बँकेची नजर आता आपल्या बँकेच्या खात्यावरती असणार आहे आणि आता यापेक्षा जास्त रक्कम बँक खात्यामध्ये तुम्हाला अजिबात ठेवता येणार नाही। रिझर्व्ह बँक आता तुमच्या बँकेतील पैसे जप्त करण्याची तयारी करत आहे। या नियमामध्ये न बसणाऱ्या नागरिकांचे पैसे रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या माध्यमातून डायरेक्ट जप्त करण्यात येणार आहेत। रिझर्व्ह बँकेने एक पत्रकानुसार ही महत्त्वाची माहिती खातेदारांना दिलेली आहे। आता हे नियम आता लक्षात ठेवा, जानेवारीच्या या 2026 या महिन्यापासून लागू झाले आहेत, ज्याची कारवाई आता सध्यापासूनच सुरू करण्यात आल्या। आता कोणत्या बँक खात्यावर कारवाई होणार आहे, कोणत्या बँक खात्यातले पैसे आता खातेदारांचे जप्त होणार आहे, त्याचबरोबर नवा नियम या ठिकाणी बँकांचा काय आलेला आहे, किती पैसे जास्तीत जास्त तुम्ही आता या नवीन वर्षामध्ये बँक खात्यात ठेवू शकता, किती पैसे तुम्ही बँक खात्यातून काढू शकता, लिमिट काय सरकारच्या माध्यमातून घालण्यात आले। दोन बँकेमध्ये तुमचं खातं असेल, म्हणजेच एकापेक्षा जास्त बँकेमध्ये खातं असेल तर अशा खातेदारांसाठी सगळ्यात महत्त्वाचा एक मोठा प्रॉब्लेम या ठिकाणी निर्माण होणार आहे। बघा, तुम्ही जर 2 बँकेमध्ये खातं उघडलं असेल तर हे देखील तुम्ही आता जाणून घ्यायचं आहे की आता तुमच्यासाठी कोणते नियम लागू करण्यात आलेत, कारण की आता अनेक बँकेच्या खातेदारांवर कारवाई होणार आहे। या कारवाईअंतर्गत एक चुकी जर तुम्ही सापडला तर तुमच्या बँक खात्यातले पैसे वळवले जातील। तुमच्या बँक खात्यातले पैसे आता सरकारच्या माध्यमातून जमा करून घेतले जातील। बघा, आता आयकर विभाग आता मागील 8 वर्षाचे तुमचे जुने व्यवहार जे आहेत तर त्या तुमच्या बँक खात्यावरचे आता व्यवहार सुद्धा स्टेटमेंटद्वारे तपासले जाणार आहेत। ज्या बँकेच्या खात्यातून आता तुम्ही पैसे काढलाय तसेच भरलाय ते सर्व स्टेटमेंटद्वारे आता सरकारच्या माध्यमातून चेक केले जाणार आहेत। त्यामुळे आता पैसे काढताना किंवा भरताना 2026 मध्ये तुम्हाला बऱ्याच वेळा अडचणी सुद्धा येणार आहेत। गुगल पे, फोन पे, पेटीएम या महत्त्वाच्या ॲपमधून फसवणुकीच्या घटना वाढल्याने सरकारच्या माध्यमातून बँकांच्या
5 ते 6 नियमामध्ये मोठे बदल आता 2026 हे नवीन वर्ष सुरू होताच आता बदल करण्यात आले आहेत। एकदा तुम्ही समजून घ्या की पहिला नियम या ठिकाणी लावण्यात आलाय, जर या नियमाचं पालन तुम्ही नाही केलं आणि ही जर चूक केली तर तुमचे डायरेक्ट बँकेच्या खात्यातील पैसे जप्त होणार आहेत। त्यामुळे तुम्ही आता या ठिकाणी काळजीपूर्वक लक्ष द्यायचं आहे, कोणकोणत्या नियमानुसार तुम्हाला काय काय कामे अर्जंटमध्ये करून घ्यायचे आहेत। या नियमाचे उल्लंघन केल्यामुळे अनेकांच्या पैशांचे जप्तीकरण सुद्धा करण्यात आल्याचं सांगण्यात आलंय। त्यामुळे पहिल्या नियमामध्ये काय दंड आहे आणि काय नियम पाळायचे आहेत हे सुद्धा या ठिकाणी सांगण्यात आले। पहिला नियम जर तुम्ही मोडला तर नुसता दंड होणार नाही तर तुमच्यावर कारवाई सुद्धा आता होणार आहे। गुगल पे, फोन पे, पेटीएम अशा प्रकारच्या छोट्या ज्या ॲप्स आहेत, ज्या खासगी आहेत, ज्यावर कोणतंही बंधन नाही, जराही या ठिकाणी चहापासून ते मोठ्या हॉटेलचं 50-60 हजार बिलपर्यंत इथंपर्यंत व्यवहार केले जातात आणि यामध्ये मोठ्या फसवणुका आढळल्या आहेत। त्यामुळे सरकारच्या माध्यमातून आता या ठिकाणी नियम कडक लावण्यात आलेत। पहिला नियम आता आहे तो म्हणजे खातेधारकांसाठी ज्यांनी 2 बँकेमध्ये खातं खोललंय, म्हणजे एखादं बँकेचं खातं आहे त्याला आधार कार्ड जोडलंय आणि या ठिकाणी दुसऱ्या पण बँकेत खातं खोललंय, अशा नागरिकांसाठी पहिला नियम लावण्यात आला आहे। पहा, बँक व्यवहाराची मर्यादा कशा पद्धतीने सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी ठरवण्यात आली आहे। तुम्ही आता 2026 या नवीन वर्षामध्ये जास्ती पैसे अजिबात ठेवू शकत नाही आहे। किती पैसे काढू शकता आणि किती पैसे या ठिकाणी आता त्या ठिकाणी भरू शकता याबद्दल बँक व्यवहारांची एक मर्यादा निश्चित सरकारच्या माध्यमातून करण्यात आल्या। आयकर विभागाची माहिती पुस्तकामध्ये आता स्पष्टपणे या ठिकाणी सांगण्यात आले, आता 2026 या नवीन वर्षामध्ये तुम्ही किती पैसे ठेवू शकता आणि किती पैसे काढू शकता। सर्वांनी लक्ष देऊन बघायचं आहे। सरकारच्या माध्यमातून स्पष्टपणे या नियमावलीची अंमलबजावणी उद्यापासून होते आहे। बघा, या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमचे पैसे कुठून आले किंवा पैशाचा स्रोत काय हे सर्व आता तुमच्या बँकेचे व्यवहार सरकारच्या माध्यमातून इथून पुढे तपासले जाणार आहेत। आणि जर तुम्हाला तुमचे पैसे कुठून आले हे जर सिद्ध नाही करता आले तर तुमची करोडो रुपये असू द्या किंवा 10,000 असू द्या, सर्व पैसे सरकारच्या माध्यमातून आता जप्त करण्यात येणार आहेत। त्यामुळे तुमच्याकडे महत्त्वाची कागदपत्र असणं गरजेचं आहे। विशेषतः स्टेट बँक ऑफ इंडिया, महाराष्ट्र बँक, बँक ऑफ इंडिया आणि पोस्टात खातेधारक असल्यामुळे यांची जास्त तपासणी या ठिकाणी करण्यात येणार आहे। त्यानंतर आता दुसरा नियम, 2 बँकेमध्ये जर तुमचं खातं आलं असेल, तसेच म्हणजे तुम्हाला उदाहरण देतो, स्टेट बँक ऑफ इंडिया त्या ठिकाणी पोस्ट ऑफिस अशा प्रकारच्या 2 बँकेमध्ये जर तुमचं खातं उघडलं असेल किंवा 3 बँकेत खातं उघडलं असेल तर अशा खातेधारकांसाठी तुम्हाला दुसरा नियम कडक सरकारच्या माध्यमातून करण्यात आला आहे, ज्याची अंमलबजावणी 2026 या जानेवारी महिन्यापासून आता या ठिकाणी होणार आहे। बघा, तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा नियम आला आहे, तो म्हणजे बँकिंगच्या क्षेत्रामध्ये फसवणुकीच्या घटना वाढल्याने तुम्ही गुगल पे, फोन पे कोणाच्याही परमिशननुसार आता या ठिकाणी घेत नाही। म्हणजे त्याला आपण IFSC कोड देतो, बँकेचा अकाउंट नंबर देतो किंवा अन्य सुविधा त्याला देतो आणि तोच नंबर वापरून अनेकांच्या बँकेच्या या ठिकाणी खात्यामधून पैसे उडाल्याच्या घटना 2025 या त्या ठिकाणी गेलेल्या वर्षामध्ये समोर आल्याने सरकारच्या माध्यमातून नवनवीन नियमावली आता लागू केल्या। विशेषतः स्टेट बँक ऑफ इंडिया, महाराष्ट्र बँक आणि बँक ऑफ इंडिया पोस्टात सर्वात जास्त खातेधारकांचे खाते यामध्ये उघडले। त्यामुळे सरकारच्या माध्यमातून या नव्या नियमांचं उल्लंघन करणाऱ्या नागरिकांवर कारवाई करण्यात येईल असं सुद्धा सरकारच्या माध्यमातून आता सांगण्यात आलं आहे। कारण 2025च्या त्या ठिकाणी डिसेंबर, नोव्हेंबर आणि ऑक्टोबर, बघा 2025च्या ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर या 3 महिन्यांमध्ये जवळपास 1200 लोकांच्या खात्यामधून अचानक पैसे उडाल्याच्या घटना समोर आल्याने सरकारच्या माध्यमातून फोन पे, गुगल पे, पेटीएम हे ऑनलाईन ॲप्स जे आहेत तर हे वापरत असताना काळजी घेण्याचं आवाहन केलं आहे। कारण अनेकांना त्या ठिकाणी व्हॉट्सअपवरती कोणताही OTP न येता ॲटोमॅटिक या ठिकाणी ॲटो पद्धतीने ती लिंक डाउनलोड होऊन अनेकांच्या खात्यातील पैसे उडाल्याच्या घटना समोर आल्याने सरकारच्या माध्यमातून आता हे नवीन नियमावली लावण्यात आल्या। त्यामुळे तुमच्या जर बँकेचं खातं 2 बँकेमध्ये उघडलं असेल, उदाहरणार्थ पोस्टामध्ये, स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये असं दोन्हीकडे या ठिकाणी बँकेचं खातं उघडलं असेल तर तुम्हाला अर्जंटमध्ये सरकारने सांगितले तुम्ही या दोन्ही खात्यांचं नंबर पटकन वेगवेगळं करून टाका, अन्यथा तुमचं जर एकच नंबर असेल आणि फ्रॉड लोकांनी एका बँकेमध्ये जर प्रवेश केला तर त्याच नंबर या ठिकाणी खात्याला तिकडचा जोडला असल्याने तुमच्या दोन्ही सुद्धा बँकेतील
पैसे या ठिकाणी उडू शकतात, अशा प्रकारे पहिल्या नियमानुसार सांगण्यात आले। अजून इथून पुढे तुम्हाला 3 ते 4 कडक नियम सांगणार आहे, ज्या अंतर्गत तुम्हाला अर्जंटमध्ये काही कामे करायची आहेत। जर तुम्ही केली नाही तर तुमच्या बँकेच्या संदर्भातील व्यवहार तुम्हाला अजिबात करता येणार नाहीत, असं सरकारच्या माध्यमातून सांगण्यात आले। पोस्ट ऑफिस, स्टेट बँक ऑफ इंडिया, महाराष्ट्र बँक, बँक ऑफ इंडिया यामध्ये योजनांचे पैसे जास्त येत असतात, त्यामुळे योजनांचे पैसे जर तुमच्या खात्यामध्ये येत असतील तर त्यांच्यासाठी सुद्धा कडक नियमावली सरकारच्या माध्यमातून लावण्यात आल्या। त्या बँकेच्या खातेधारकांना सांगण्यात आले, तुम्ही पटकन या ठिकाणी पुढील 8 दिवसांच्या आतमध्ये तुमचं आधार कार्ड अपडेट करून बँकांची KYC नक्की करून ठेवा, अन्यथा तुम्हाला योजनांचे पैसे बँकेच्या खात्यावरती येणार नाहीत, असं सरकारच्या माध्यमातून सांगण्यात आलंय। आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कोणत्या खातेधारकांचे पैसे जप्त होणार। इथून पुढे सरकार आता तुमचा काळा पैसा अजिबात या ठिकाणी चालणार नाही। जर या ठिकाणी तुमच्या खात्यामध्ये अचानक तुम्ही कमवलेले 10 लाख रुपये आले आणि जर ती काळ्या पद्धतीने कमवले असले तर त्यांचा व्यवहार व्यवस्थित या ठिकाणी कुठून पैसे आले, कोणाकडून घेतले याचा पुरावा द्यावा लागणार आहे। जर तुम्हाला देता आला नाही तर ते पैसे सरकारच्या माध्यमातून आता जप्त केले जाणार आहेत, कारण वाढत्या फसवणुका टाळण्यासाठी आणि फ्रॉड त्या ठिकाणी टाळण्यासाठी सरकारच्या माध्यमातून नवनवीन बदल या ठिकाणी करण्यात येऊ लागले आहेत। आणि त्यामुळेच तुमच्या बँकेमध्ये जर अचानक जास्त रक्कम आली आणि जर त्याचं कुठून आलं, काय आलं, त्याची प्रोसेस जर तुम्हाला सांगता येत नसली, पुरावा तुमच्याकडे नसला तर सरकार त्यावर या ठिकाणी बंदी आणणार आहे। त्यामुळे तुम्हाला ते पैसे काढता देखील येणार नाहीत आणि या ठिकाणी त्या बँकेतून तुम्हाला व्यवहार सुद्धा करता येणार नाहीत। जोपर्यंत तुम्ही ते पैसे कुठून आले, काय आले याचा पुरावा देणार नाही, तोपर्यंत तुम्हाला व्यवहार बँकेचे करता येणार नाहीत। अशा प्रकारचे नवीन नियम या ठिकाणी आले आहेत। KYC करून ठेवा बँकांची। बँकेच्या खात्याला जर एकापेक्षा जास्त खाते असेल तर वेगवेगळे नंबर जोडून घ्या, अशा प्रकारच्या महत्त्वाच्या सूचना या ठिकाणी सांगण्यात आल्या आहेत। त्यामुळे तुम्हाला अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या लाईफ चेंज मोटिवेशन या चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा। धन्यवाद।